नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET पेपर 1 आणि 2च्या संदर्भात गणित विषयातला महत्त्वपूर्ण घटक आणि त्या घटकांवर आपण आज चर्चा करणार आहोत. या भाग 2मध्ये आपण अपूर्णांक, दशांश, टक्केवारी, प्रमाण, सरासरी आणि नफा तोटा या महत्त्वपूर्ण घटकांवर चर्चा करणार आहोत. तर हे महत्त्वपूर्ण घटक जर आपण पाहिलं तर याच्यावर किमान 6 ते 8 प्रश्न विचारले जातात आणि याच्या संदर्भात आपण थोडंसं सविस्तर पाहणार आहोत. चला तर मग बघूया एक एक घटक. तर अपूर्णांक हा घटक आहे की त्या घटकावर काही प्रश्न विचारले जातात. पूर्ण वस्तूचा काही भाग दर्शवणाऱ्या संख्येला अपूर्णांक म्हणतात. जसं की 1/2, तर जो 2पैकी 1 भाग, 3/4, 4पैकी तिसरा 3 भाग, 5/8 म्हणजे 8पैकी 5 भाग. तर अपूर्णांकातील भागमध्ये 3/5 मध्ये 3 अंश आणि 5 आहे. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न असतात आणि त्यांच्या बेरीजासुद्धा आपल्याला विचारल्या जातात. अपूर्णांकांच्या बेरीज ही शॉर्टकट पद्धतीने करताना पाया समान करून करावी लागते. त्यामुळे अपूर्णांक या घटकावर 1-2 प्रश्न आपल्याला तयारीने करणं गरजेचं आहे. अपूर्णांकाची तुलनासुद्धा आपल्याला विचारली जाते. जसं 1/2 म्हणजेच किती, तर 0.5 म्हणजेच किती, तर 0.25. म्हणून आता 1/2 आणि 1/4 यापैकी मोठा कोणता, असे सुद्धा प्रश्न तुलनात्मक विचारले जातात. आणि बऱ्याचदा आपल्याकडून इथे गोंधळ होतो की 1/2 आणि 1/4 असेल तर आपल्याला 1/4 मोठा वाटतो, परंतु किंमत जर पाहिली आपण 1/2ची तर ती 0.5 असते आणि 1/4ची 0.25 असते. म्हणून तुलना करताना त्याची मूळ किंमत काढून मग तुलना केली पाहिजे. मोठा अपूर्णांक कोणता असंही विचारलं जातं की जसं 1/2, 1/3 याच्यामध्ये मोठा कोणता. तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला निवडता आली पाहिजेत, कारण प्रत्येकाची किंमत काढल्याशिवाय आपल्याला कळणार नाही की नेमकं उत्तर योग्य कोणतं. दुसरा जो घटक आहे तो दशांश आहे. जर याच्यामध्ये दशांशमध्ये छेद, 10, 100, 1000 असलेल्या अपूर्णांकाचं दशांश रूप करता येतं. दशांशमध्ये डेसिमल करताना 1/10 असेल तर 1/10 1/10 असेल तर 0.1 अशी त्याची किंमत असते, म्हणजे 10पैकी 1 भाग, किंवा त्याला आपण 0.1 असं उत्तर येतं. 25/100 असेल तर त्याचं जर आपण उत्तर काढायचं म्हटलं तर 0.25 म्हणजे 100पैकी 25 भाग म्हणजेच 0.25 हे उत्तर असतं. 75/100 असेल तर 0.75 म्हणजे 100पैकी 75 भाग. या पद्धतीने या दशांश अपूर्णांक आपल्याला समजून घ्यावे लागतात. TETमध्ये असे प्रश्न विचारतात की 0.75 म्हणजे किती, तर त्याचं 75/100 हे उत्तर असतं. असेच काही प्रश्न TETमध्ये विचारले जातात आणि त्या प्रश्नांचा सर्व मागील प्रश्नपत्रिका पण आपण पाहिल्या पाहिजे. त्याच्यात या घटकावर कसे प्रश्न विचारले जातात ते आपण पहा आणि त्या दृष्टीने थोडी तयारी करा. नंतरचा घटक आहे टक्केवारी. तर टक्केवारीमध्ये म्हणजेच पर्सेंटेज, शेकड्यामध्ये किती भाग हे दाखवणारी संख्या म्हणजेच टक्केवारी. तर याचं चिन्ह पर्सेंटेजचं आपल्याला माहिती आहे. उदाहरण म्हणून 50% म्हणजेच 50/100 म्हणजेच 1/2. तर अशा पद्धतीने त्याचं उत्तर असतं, पण त्याचं आपल्याला उत्तर बऱ्याचदा काढता येत नाही किंवा ऐनवेळेस वेळ मिळत नसल्यामुळे आपण घाई गडबडीत काहीतरी लिहितो. 25% म्हणजेच 25/100 म्हणजेच 1/4 म्हणजेच 0.25 असं त्याचं उत्तर असतं. आणि या पद्धतीने आपण जर गेलो तर कोणताही प्रश्न आपल्याला सहजरित्या सोडवता येऊ शकतो. 50%चे अपूर्णांक रूप काय आहे, तर 1/2 आहे, किंवा 50%ची किंमत काय असेल की 0.5 असेल, की या पद्धतीने आपल्याला काढणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न TETमध्ये विचारले जातात. मागच्या वर्षाचे काही प्रश्न पण आपण बघा. टक्केवारीचे सूत्र काढताना टक्केवारीमध्ये प्राप्त गुण भागिले एकूण गुण गुणिले 100 हे सूत्र आहे. उदाहरण म्हणून एखादं उदाहरण दिलेलं असतं आणि एखाद्या शाळेतल्या विद्यार्थ्याचं नाव टाकून 500 गुणांपैकी 400 गुण प्राप्त झाले तर त्याला किती टक्के प्राप्त झालेत असे प्रश्न येतात. किंवा टक्केवारीचे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न परीक्षांमध्ये पाहायला मिळतात आणि त्या ठिकाणी उपस्थितीची टक्केवारी, शाळेची टक्केवारी किंवा विद्यार्थ्यांची गुणांची टक्केवारी असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतात. तर आपण सूत्राचा वापर करून प्रत्यक्ष गणित जर केलं तर त्याचं उत्तर आपल्याला सहज सोडवता येऊ शकतं. म्हणून गणितीय प्रश्नांमध्ये जिथे कॅल्क्युलेशन करण्याची गरज आहे तिथे निश्चित करा. कच्च्या कामाला जागा असते त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून अचूक उत्तरावर आपल्याला गोल करणं अपेक्षित आहे. मागील प्रश्नपत्रिकांमधले प्रश्न पण पहा. पुढचा घटक आहे प्रमाण म्हणजे रेशो. 2 संख्यांमधील तुलना म्हणजेच प्रमाण. जसं 2:3चं जे प्रमाण आहे
असे प्रश्न विचारले जातात. 5 7 प्रमाण आहे तर असे प्रश्न विचारतात. आणि याचं प्रमाण आपल्याला काढताना समजा 12 आणि 18 यांचं प्रमाण किती, तर 12 आणि 18मध्ये कॉमन फॅक्टर काढला तर 6 दुणे 12 6ने त्यांना विभाज्य असतो 6 त्रिक 18 तर 2 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे जर आपण उदाहरण दाखल केलं तर ते उत्तर आपल्याला काढता येतं. आता 5 7 म्हणजे समजा 25 आणि 35 जर असेल तर त्याचं प्रमाण किती, तर ते 5 7 आहे. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्याची थोडी तयारी करा. मागच्या वर्षाचे काही प्रश्न पहा. अतिशय सोपे प्रश्न असतात, परंतु आपण गणिताच्या नावाने भीती आणि वेळ परत नाही या दृष्टीने बघत नाही किंवा बघतो तर आपण प्रश्न सोडवत नाही आणि सोडवले तर चुकीचे उत्तरांपर्यंत पोचतो. म्हणून थोडंसं शॉर्टकट ट्रिक्समधून प्रश्न बघा. जे सोपे प्रश्न आहेत ते आधी सोडून घ्या. गणितामध्ये 30पैकी जवळपास 12 ते 14 प्रश्न अतिशय सोपे असतात. 10-12 प्रश्न हे मध्यम स्वरूपाचे असतात आणि उरलेले 7-8 प्रश्न जे असतात ते थोडे कठीण पातळीचे असतात. तर आपण सोपे आणि मध्यम प्रकारचे जर प्रश्न सोडवले तर आपल्याला गणितामध्ये सुद्धा किमान 20 मार्क सहज मिळू शकतात. फक्त तो प्रयत्न करणं आपल्याला गरजेचं आहे. त्यासाठी सराव करा. पुढचा घटक आहे सरासरी म्हणजेच ॲव्हरेज. सरासरीमध्ये संख्यांची बेरीज भागिले संख्यांची संख्या असं सरासरी असतं. उदाहरणार्थ 10 20 30 40 50 या संख्यांची सरासरी किती, तर एकूण संख्या आहेत 5. त्या संख्यांची एकूण बेरीज आहे 150. तर 150ला 5ने भागितलं तर त्यांची सरासरी होते 30. अशा प्रकारे काही उदाहरणं असतात की तिथे विद्यार्थ्यांचे गुणांचे मार्क्स दिलेले असतात आणि सरासरी निकाल वगैरे विचारला जातो. किंवा अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे शाब्दिक उदाहरणं असतात ज्याच्यामध्ये सरासरीचे प्रश्न आपल्याला पाहता येतील. मागच्या प्रश्नपत्रिकांमध्ये निश्चित पहा. तशा प्रकारचे प्रश्नांचा थोडा सराव करा. आपल्याला या सरासरीमध्ये सुद्धा सहज प्रश्न उत्तर आपल्याला काढता येतात. जसं आता 5 10 15 यांची सरासरी किती, एकूण 3 संख्या आहे तर तिघांची 5 + 10 15 + 15 30 होतात. 30ला 3ने भागितलं तर 10 सरासरी होतं. असे इतके सोपे प्रश्न असतात पण बऱ्याचदा आपण ते सोडवत नाहीत. नफा आणि तोटा, प्रॉफिट अँड लॉस आपल्याला माहिती, विक्रीची किंमत आणि खरेदीची किंमत या संदर्भात आपण नफा आणि तोटा ज्यावेळेस काढतो तर नफा हा विक्रीच्या किमतीमधून खरेदीची किंमत आपण ज्यावेळेस वजा करतो त्यावेळेस आपल्याला नफा मिळत असतो. जसं खरेदीची किंमत आपली 100 रुपये आहे आणि विक्रीची किंमत 120 रुपये आहे. ते 120 रुपयामधून आपण वस्तू विक्री केली आणि 100 रुपयात खरेदी केली होती तर आपल्याला नफा झाला 20 रुपये. म्हणजे 120 + 100 20 रुपये. तोटाचं त्याच पद्धतीने उलटं असतं की खरेदीची किंमतपेक्षा विक्रीची किंमत कमी असते म्हणून तोटा होतो. जसं तोटामध्ये खरेदी किंमत वजा विक्रीची किंमत वजा करतो. समजा एखादी वस्तू आपण 500 रुपयाला खरेदी केली आणि विकताना ती 450 रुपयाला विकली तर आपल्याला तोटा होतो 50 रुपये. अशा प्रकारचे उदाहरणं शाब्दिक उदाहरणं पेपरमध्ये असतात आणि ते पेपरमध्ये उदाहरण देताना एखादी मोठी वस्तू घेतलेली आहे आणि ती वस्तू घेतल्यानंतर ती एवढ्या टक्के लॉसने विकली किंवा नफ्याने विकली तर त्याचा किंमत किती अशा प्रकारचे प्रश्न पण विचारले जातात. त्याचे थोडक्यात आपण सराव करा. अशा प्रकारे सर्वात महत्त्वपूर्ण घटक आपण आहेत आणि याच्यातून काही सराव प्रश्न पण बघूया. जसं 3/5 मध्ये छेद कोणता, तर तो 5 आहे. 0.25चा अपूर्णांक रूप 25/100 म्हणजे 1/4. 25% म्हणजे किती, तर 25/100 म्हणजे 1/4. 40चे दशांश रूप काय, तर 0.40. या पद्धतीने आपल्याला उत्तर काढता आलं पाहिजे. 15 आणि 20 यांचं प्रमाण किती, तर यांचा कॉमन फॅक्टर आहे 5. 5 त्रिक 15 5 चौक 20 म्हणून 3/4 हे प्रमाण आहे. 10 20 30 यांची सरासरी किती, तर तिघांची बेरीज होते 60 आणि त्याला एकूण संख्या आहे 3 म्हणून त्याचा जर भाग दिला तर उत्तर येतं 20. 500 रुपयाला विकत घेऊन 600 रुपयाला विकली तर नफा किती, हे 100. उत्तर सोपं वाटत असलं तर टक्केवारीने पण विचारलं जातं म्हणून याच्यावर टक्केवारीने सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात की 500 रुपयाला वस्तू घेऊन 600 रुपयाला विकली तर 100 रुपये नफा झाला. म्हणजे 500 रुपयाच्या वस्तूला 100 नफा झाला तर 100 रुपयाला किती नफा झाला, तर ते आपण 20% याप्रमाणे नफा झाला असं आपल्याला उत्तर काढता आलं पाहिजे. 700 रुपयाला वस्तू घेऊन 650 रुपयाला विकली तर तोटा किती झाला, तर अशा प्रकारे आपण वजाबाकीने तोटा काढतो. पण बऱ्याचदा टक्केवारीने विचारलं जातं की किती टक्के तोटा झाला, तर ते पण आपल्याला काढता आलं पाहिजे. 75%चे अपूर्णांक रूप काय, तर 3/4. 1/2चे दशांश अपूर्णांक म्हणजे 0.5. नंतर सुपरफास्ट आपण रिव्हिजन जर करायची म्हटली तर 50% म्हणजे 1/2, 25% म्हणजे 1/4, 75% म्हणजे 3/4. सरासरी जर आपण काढायची असेल तर बेरीज भागिले संख्या, एकूण किती संख्या आहेत ते आपल्याला करायची असते. नफामध्ये विक्री किंमत वजा खरेदीची किंमत,
तोटामध्ये खरेदीची किंमत वजा विक्रीची किंमत. प्रमाण नेहमी सोप्या रूपात काढलं पाहिजे आणि पटकन आपल्याला उत्तर काढता आलं पाहिजे, या दृष्टीने तयारी करा. मागील परीक्षांवर सुद्धा अजून काही आपण प्रश्न 3/4चे दशांश रूप 0.75 आहे. खालीलपैकी मोठा अपूर्णांक कोणता? 2/5, 3/5, 1/2, 4/10. तर या ठिकाणी 3/5 हे सर्वात लहान आहे. त्याचं जर आपण उत्तर काढलं तर 5/8 छेद कोणता? तर सोपं आहे 8. 0.125चा अपूर्णांक रूप कोणतं? तर 1/8. दशांश अपूर्णांकमध्ये 2.75 7ची स्थानिक किंमत किती? तर अशा प्रकारचे पण प्रश्न आपल्याला विचारले जातात. ती आहे 0.7. त्यामुळे हे उत्तर आपल्याला सांगता आले पाहिजेत, लिहिता आले पाहिजेत. 0.5 म्हणजेच किती? तर 1/2. 0.25 अधिक 0.75 म्हणजेच किती? तर दोघांची बेरीज येते 1.00. टक्के जर पाहिले आपण 25%चे अपूर्णांक रूप कोणतं? तर ते आहे 1/4. नंतर 200पैकी 150 गुण मिळाले तर टक्केवारी किती? तर ती आहे 75%. 50% म्हणजे किती? तर ते आहे उत्तर 1/2. 75%चे अपूर्णांक रूप कोणतं? तर त्याचं उत्तर आहे 3/4. त्यानंतर 20%चे दशांश अपूर्णांक रूप कोणतं? तर 0.20. प्रमाणामध्ये आपण घेतलं तर 12चं प्रमाण 18 लघुत्तर प्रमाण कोणतं? तर हे जेव्हा काढतो आपण तर इथे 6 कॉमन फॅक्टर आहे. 6 2 12 आणि 6 3 18 2 असतील हे उत्तर आहे. 20 आणि 25चं लघुत्तर प्रमाण आहे 4 5. एका वर्गात मुलगे व मुली यांचे प्रमाण 3:2 आहे आणि एकूण विद्यार्थी 30 असतील तर मुली किती? तर या पद्धतीने प्रश्न येतात. तर याचं उत्तरसुद्धा आपल्याला काढता आलं पाहिजे. या ठिकाणी मुलींची संख्या विचारलेली आहे आणि मुलांची संख्या आपल्याला 3:2 आहे. तरी पर्यंत 6 आहे आणि 18 मुलगे आणि 12 मुली असे एकूण 30 विद्यार्थी होतात. त्यामुळे त्याचं उत्तर आहे 12. ॲव्हरेज काढायचं असेल तर 10, 20, 30, 40, 50 यांची सरासरी बेरीज जर केली आपण तर 10 अधिक 20 30 आणि 30 60 आणि 40 100 150. 150ला जर आपण 5ने भागितलं तर सरासरी होते 30. 8 10 12 14 16 यांची बेरीज होते 60. त्याला सरासरी 5ने जर आपण भागितलं तर होते 12. 5 संख्यांची बेरीज 250 आहे तर सरासरी किती? अतिशय सोपं उत्तर आहे. संख्या आहेत 5. 250ला 5ने भागितलं तर उत्तर 50 येतं. नफा तोटाचे प्रश्न येतात. एखादी वस्तू 500 रुपयाला विकत घेऊन 600ला विकली तर किती रुपये नफा झाला? 100 झाला. किती टक्के नफा झाला? तर तो 20% झाला. एखादी वस्तू 800 रुपयाला घेऊन 720 रुपयाला विकली तर किती तोटा झाला? तर तो 80 रुपये झाला. टक्केवारीने घेतलं तर तो 10% तोटा. या पद्धतीने त्याचं उत्तर येऊ शकतं. खरेदीची किंमत 400 आणि विक्रीची किंमत 460 असल्यास नफा किती? तर तो आहे 60 रुपये. खरेदीची किंमत 1000 आणि विक्रीची किंमत 900 असल्यास तोटा आहे 100 रुपये. म्हणजे 1000ला 100 रुपये तोटा. तर किती टक्के तोटा? तर तो 10% तोटा असं काढता आलं पाहिजे. फास्ट रिव्हिजनमध्ये आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे. या सर्व गोष्टी आपल्याला सहज समजतील या दृष्टीने आपण तयारी करा. आपण निश्चितच या प्रश्नांची उत्तरं शोधा. टक्केवारी, सरासरी, नफा तोटा हे TETचे आवडते घटक आहेत. 25%, 50%, 75%, 10% यांचा पूर्णांक रूप जे आहे ते पाठ ठेवा. सरासरीचे प्रश्न कमी वेळात सोडवण्याचा सराव करा. नफाची किंमत या दोघं गुणमध्ये गोंधळ करू नका. ते महत्त्वाचं असतं. नफा केव्हा आणि तोटा कोणता ही महत्त्वाची गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागेल. अशा प्रकारे काही आपण प्रश्न पण या ठिकाणी नमुनात्मक दिलेले आहेत. त्याच्यावर पण थोडं चर्चा करा आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करा. असा आपण आजचा दुसरा व्हिडिओ या माध्यमातून आपण हे घटक पाहिलेत. आता आपण पुढील मिती, क्षेत्रफळ, परिमिती, घनफळ, डेटा हाताळणे आणि गणित अध्यापनशास्त्र हा महत्त्वपूर्ण घटक ज्याच्यावर जवळपास 10-12 प्रश्न येतात. याची माहिती आपण पुढच्या भागात घेणार आहोत. आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर आपण आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही आवश्यक असेल त्याबद्दलही कमेंट करा. आतापर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले धन्यवाद.